राज्यसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या नावाबाबतीत एकमत होत आहे का? कारण आज असं कळतंय की महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक आहे या राज्यसभेच्या जागेसंदर्भात. ही एक प्रक्रिया असते. एक जागा जर महाविकास आघाडीला मिळणार असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर तिन्ही पक्षांना एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील ना. मग त्यात अशी बातमी काय आहे? विधान परिषद आहे आणि राज्यसभा आहे. या दोन्ही बाबींवरती एकत्रित बसून निर्णय घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही. आणि त्या दृष्टीनं आमदारांची एकत्र बैठक घेणं, नेत्यांनी चर्चा करणं, या गोष्टी ओघानं आल्या. आणि या निवडणुकीची तयारी फक्त महाराष्ट्रात नाही, ते देशभरामध्ये राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू आहे. कारण साधारण 36 जागा रिकाम्या होत्या देशभरामध्ये. महाराष्ट्रात 7 जागा आहेत. 6 जागा निवडून आणणार इतकं बळ महायुतीकडे आहे. आणि एका जागेवरती आम्ही निर्णय घेऊ सगळे मिळून, एवढंच मी सांगू शकतो. काल दिल्लीत होतात आपण, काही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची काही या जागेसंदर्भात चर्चा झाली आहे का? कारण हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की ही जागा काँग्रेसला देणं आवश्यक आहे, तर विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाऊ शकतील. शिवसेना युपीटी मध्येही आदित्य ठाकरे या जागेवर दावा करत आहेत. आणि अजूनही शरद पवारांकडून पक्षाकडून उमेदवारी घोषित झाली नसली तरी तुम्ही म्हणतात की त्यांची इच्छा आहे. तर हे जे सगळं त्रांगडं आहे बघा, काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय आणि शिवसेना काय, तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत. कुणी एकच निवृत्त होतोय का? नाही. काँग्रेस पक्षाच्या रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत माझ्या माहितीप्रमाणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः शरद पवार, फौजिया खान निवृत्त होत आहेत. आणि शिवसेनेच्या आमच्या प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षाचे 1 किंवा 2 सदस्य निवृत्त होत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा, आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो. पण शेवटी जाणार एकच उमेदवार. आता तो एक कोण, ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा. तो एक कोण हे 3 पक्ष ठरवतील. पण एक मात्र नक्की, ही माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. ओके, समजा जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. मध्ये आपण म्हणताय की समन्वय होईल एकत्र, परंतु असा एक प्रश्न निर्माण होतोय, कारण जे आपण घडामोडी पाहतोय, काल देखील पायऱ्यांवर विरोधकांनी मवियाचं आंदोलन झालं, मात्र तिथे आपल्या पक्षाचे आमदार नव्हते. आणि असं काही महाविकास आघाडीमध्ये कुठली तडे किंवा मतभेद नाहीये. सकाळच्या वेळेला आंदोलन होतं, आमदारांना कधी कधी पोचायला उशीर होतो. आंदोलनामध्ये आमचे महेश सावंत दिसत आहेत, पाहतो. पण रावसाहेब, ज्या राज्यसभेसाठी जी स्ट्रॅटेजी सुरू आहे त्यात भले तुमचा पक्ष नसेल, पण आता 26 म्हणजे उद्या एनसीपी अजित पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली होते आहे. आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचीच अधिकृत निवड होईल असं कळते. आणि पार्थ पवार हे राज्यसभेवर जातात. मी काय सांगू ह्याच्यावर? तुम्हाला काय उत्तर हवंय माझ्याकडून ते मी देतो, सांगा ना. नाही, अशी ही एनसीपी त्यांचा पवार गटामध्ये अजित दादा आज आपल्यात नाहीये. अजितदादांच्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये सुनेत्रा अजितदादा पवार आता आलेले आहेत. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आता पक्षाची धुरा कोणी सांभाळायची हे त्यांचा पक्ष ठरवेल. आणि तर त्यांच्या पक्षाला जर वाटत असेल की सुनेत्रा ताई पवार, सुनेत्रा वहिनी या सक्षम आहे, तर पक्ष त्यांच्याकडे जबाबदारी देईल. त्या त्यांच्याच पक्षाची लिडरशिप करणार नाही, इतर पक्षाची करणार नाहीत त्या.
पार्थ पवारांच्या जागेबाबत अंजली दमानी यांनी कडक शब्दामध्ये आक्षेप घेतलेला आहे. त्यात मी काय करू? असं आहे की त्या संदर्भात अनेक, आता जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल तेव्हा असे विषय समोर येऊ शकतात. मुंडवा जमीन प्रकरणाचा विषय जो आहे हा संपलेला नाही, हा जेव्हा संपलेला नाही. पण मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे अशा प्रकारचे विषय हे दडपले जातात. विरोधकांचे नेते किंवा विरोधकांच्या नेत्यांची मुलं असतील तर कदाचित हा विषय अधिक पुढे गेला असता. जरी त्यात तथ्य नसलं तरी त्याच्यामध्ये तो माल मसाला टाकून अशा खटल्यांना चालना दिली जाते. पण तुम्ही सत्ताधारी एकत्र आहात, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्यापुढे सगळे समान नाहीत, हे सिद्ध. राऊतसाहेब, पार्थ पवारांना राज्यसभेवर कोणताही अडथळा न आणता त्यांची वर्णी लागावी यासाठी मुंडवा प्रकरणात त्यांना क्लीन चिट देण्याची घाई केली जाते. नाही, मी असं म्हणणार नाही. माझ्याकडे काही माहिती नाही त्याविषयी. अहवाल वाचला नाही, अहवाल अजून उघडलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खिशात ते पाकिट आहे अहवालाचं असं ते म्हणतात. ते आता कधी फोडणार आहे थुके लावून मला माहित नाही. राऊतसाहेब, आणखी एक विषय होता की अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात रोहित पवार अनेक खुलासे करतायत, अनेक पत्रकार परिषदा घेत आहेत. पण काल जे DGCAचं प्रसिद्धी निवेदन आलंय, ज्या VSR कंपनीवर जी कारवाई किंवा एक ऑडिट आपल्याला दिसते आहे, काही उड्डाणं किंवा काही त्यांची विमानं ही आता त्यांना उड्डाणास मनाई करण्यात आली. तेच ते एका विशिष्ट जातीचे जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCAनं परवानगी नाकारली. संपूर्ण त्यांचं मेंटेनन्स ऑडिट समोर येईपर्यंत. रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय. आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतं. आज त्यांच्या माझ्या या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत. मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणीतरी ही लढाई पुढे नेली पाहिजे. अजितदादांच्या निधनानंतर सगळे आजही ज्या पद्धतीचं मी वातावरण शोकसभेत पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण पहिल्या रांगेमध्ये कसे हास्य विनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण त्यांच्या कुटुंबातला एक तरुण नेता अजित पवारांच्या मृत्यूचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या अपघातामागच्या किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतोय, लढा देतोय. अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे. रावसाहेब, चंद्रपूरच्या नगरसेवक काल उद्धव ठाकरेंना भेटले. आपणही सांगतो की वारंवार कारवाई होण्याची शक्यता आहे, त्यांना आपण बोलावून घेतलंय. अशा परिस्थितीत काल कुठल्याही स्वरूपाची कारवाई नाही झाली, उलट ते तर म्हणतात की आम्हाला आशीर्वाद मिळाला. पाहावं लागेल मला कोणत्या प्रकारचा आशीर्वाद मिळाला आहे तो. पीएम मोदी कह रहे हैं, अब राहुल गांधी कह रहे हैं कि पीएम मोदी ने नेशन बेस दिया है. क्या कहना है? ट्रेड बाकी सब कैंसिल कर रहे हैं, लेकिन इंडिया को रोकने की तैयारी है. क्या भेज दे इंडिया को? उसमें नई बात क्या है? ये बहुत बार आ गया है ना. जब से मोदी जी भारत के प्रधानमंत्री हो गए हैं तो भारत सबसे पहले गौतम अडानी को बेच दिया और बाकी का जो भारत बचा था वो अमेरिका को बेच दिया है, वो भी गौतम अडानी के लिए. ये सच है. तो राहुल गांधी जी सच बोल रहे हैं कि भारत माता को बेच दिया. क्यों? अपने उद्योगपति मित्रों के लिए बेच दिया. एपिस्टिन फाइल में जो कुछ एक माल मसाला आने वाला है वो रोकने के लिए भी भारत को बेच दिया है. जो है संजय ने रोक दिया है, तो भारत सरकार इसे विचार कर रही है. अभी तक विचार क्यों करना है? भारत को आपको गुलामी का बहुत ही गुस्सा है ना. ये हम साउथ ब्लॉक से इसलिए निकाले हैं हमारा प्रधानमंत्री कार्यालय क्योंकि गुलामी का प्रतीक है. आप सेवा तीर्थ में गए, आपने नई संसद बनाई क्योंकि पुरानी संसद आपको गुलामी का प्रतीक रखता था. तो पूरी भारत माता, भारत देश आपने अमेरिका को बेच दिया, चरणों में गिरवी रखा. वो आपको गुलामी नहीं लगती? बताइए. आता तुम्ही अमेरिकेचा उल्लेख केला. प्रत्येक वक्तव्य
पाकिस्तानचा वॉर आम्ही थांबवला नसता तर पाकिस्तानचे पीएम वारले असते असं देखील ट्रम्प म्हणतायत. त्याचाच अर्थ इंडिया जिंकली की नाही हा प्रश्न तिथं ट्रम्पच उपस्थित करतायत. आणि ट्रम्पने कायम नरेंद्र मोदीच्या लिडरशिप वरतीच प्रश्न उपस्थित केले आणि नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. भाजपचे त्यांचे प्रवक्ते बोलत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बोलत नाहीत. या एका विषयावर त्यांची तोंड बंद असतात. पण भारतामध्ये भारत पाकिस्तान झालं, भारत हिंदू मुसलमान झालं की त्यांची तोंड उचकटतात. दादा भुसे असं म्हटले की आता मराठी भाषा दिन येतोय. दादा भुसेने हे कबूल केले मागच्या 2 वर्षात 250हून अधिक मराठी शाळा बंद झाले. हे खुद्द शिक्षण मंत्री म्हणतात. हो, शिक्षण मंत्री म्हणतात त्याला शिक्षण मंत्री जबाबदार असं मी मानत नाही. कोणताही म्हणजे दादा भुसे म्हणत नाहीत, इतर सुद्धा मराठी शाळा का बंद पडतात याचं आत्मचिंतन मराठी समाजानं केलं पाहिजे. आम्ही आमची मुलं मराठी शाळेत का घालत नाही? आमची मुलं एक तर परदेशात जातात शिकायला, आमची म्हणजे आमची नाहीत, आमची मराठी शाळेतच शिकली आहे बरं, किंवा कॉन्व्हेंट इंटरनॅशनल स्कूलच्या नादाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं अतोनात नुकसान होतं, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मराठी शाळा बंद पडतात. त्याला जेवढं सरकार जबाबदार आहे त्यापेक्षा जास्त मराठी माणूस जबाबदार आहे. अगर हम हस्तक्षेप नहीं करते तो पाकिस्तान के प्रधानमंत्री की मौत हो जाती। ठीक है, प्रेसिडेंट ट्रम्प के पास ज्यादा जानकारी है. फिर ऑपरेशन सिंदूर क्यों रोका मोदी जी ने? पाकिस्तान को तो विश्व के नक्शे से खत्म करने की भाषा चल रही थी ना मोदी जी की और राजनाथ सिंह जी की, तो करना चाहिए था.